श्री स्वामी समर्थ। आज आपण अनुभवणार आहोत एक विलक्षण आणि शिकवण देणारी स्वामींची लीला। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी यांच्या हिमालयातील वास्तव्याची एक अप्रतिम घटना। श्री स्वामी समर्थ एक काळी हिमालय पर्वतावर ध्यानमग्न अवस्थेत होते। तिथेच एका दिवशी चिनी दाम्पत्य औषधी वनस्पतींचा शोध घेत फिरत आलं। ते निसर्गात रमून गेले आणि अचानक त्यांची नजर एका गुहेत बसलेल्या तेजस्वी संन्यासावर पडली। पण त्या दाम्पत्याने त्या तेजस्वी व्यक्तीकडे एक संत म्हणून पाहिलं नाही। त्यांनी स्वामींची थट्टा केली, त्यांना पिशाच राक्षस म्हणून हसले। थट्टा इतकी वाढली की ते दोघं निसर्गाच्या एकांतात वासनांधतेच्या आहारी गेले। स्वामी तिथेच आहेत ते त्यांनाही विसरले। त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी आपले योग सामर्थ्य दाखवले आणि त्या स्त्रीला क्षणात पुरुषात रूपांतरित केले। ते पाहून दोघी थक्क झाले, घाबरले आणि पश्चातापाने भरून आले। त्यांनी स्वामींच्या चरणी क्षमा मागितली। महाराज, आम्ही मूर्खपणा केला, आपली थट्टा केली, कृपया आम्हाला माफ करा। श्री स्वामी समर्थ केवळ तपस्वी नाहीत तर ते दयामूर्ती आहेत। त्यांनी करुणेने त्या स्त्रीकडे पाहिलं आणि क्षणात तिचं मूळ स्वरूप परत आलं। तात्पर्य: ही कथा आजच्या काळातही तितकीच लागू होते। आपण अनेकदा संयम हरपतो, श्रद्धेऐवजी विनोद करतो, आधुनिकतेच्या नावाखाली मर्यादा पार करतो। स्वामींची ही लीला आपल्याला समजावते की वासना आणि थट्टा या दोन्ही गोष्टी मनुष्याला अधपतनाकडे नेतात। पण पश्चाताप आणि नम्रता असेल तर परमेश्वराची कृपा नक्की मिळते। आपण या कथेतून काय शिकणार? स्वतःवर संयम ठेवणार की परिस्थितीला दोष देत राहणार? उत्तर तुमच्याकडे आहे आणि मार्ग दाखवणारे श्री स्वामी समर्थच आहेतच। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या भावना कमेंटमध्ये जरूर शेअर करा आणि अशा अजून स्वामी लीलांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।